एक्झॅक्टली. चेतन सावंत आपले प्रतिनिधी आहेत. चेतन, दोन गोष्टी, दक्षिण मध्यमध्ये वेगळा उलटफेर आपल्याला दिसतो, तिकडे अनिल देसाई पुढे येताना दिसत आहेत आणि कोटेचा मुंबई उत्तर पूर्व इथे कोटेच्या मागे पडून तिकडे आता संजय दिना पुढे येताना दिसत आहेत. 5-1 असा निकालाच्या असं सध्या तरी चित्र आहे. तुमचं काय म्हणणं आहे, काय चाललंय? खरं तर आपण जो उल्लेख केला आहे ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई, हे दोन्ही निकाल जर सर्वेनुसार पाहिले तर ते अनपेक्षित आहेत. कारण कुठेतरी सर्वेमध्ये दाखवत होते की मीर कोटेचा आणि राहुल शेवाळे हे आघाडीवर असतील असं दाखवत होते, मात्र पूर्णपणे चित्र उलट आहे. अनिल देसाईंनी तर चक्क 49,000च्या पुढे लीड घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित ते 50,000च्या पुढे देखील लीड त्यांचा जाऊ शकतो येणाऱ्या काही राऊंडमध्ये. तर इकडे दुसरीकडे आपण पाहिलं तर संजय दिना पाटील यांचा देखील जो लीड आहे हा 29,000 पार केलेला आहे. एकंदरीतच आपण जर हे चित्र पाहिलं तर कुठेतरी मुंबईमध्ये जो हट्टास केला होता ठाकरेंच्या शिवसेनेने की 6 पैकी 4 जागेवर निवडणूक लढवायची आहे, त्यापैकी आता 3 जागेवर तरी आघाडीवर त्यांचे उमेदवार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 4ही जागेवर त्यांचे जे उमेदवार आहेत हे आघाडीवर असलेले पाहायला मिळतात. अमोल कीर्तीकर देखील सकाळपासून पिछाडीवर होते, मात्र आता त्यांनी देखील आघाडी घेतलेली आहे. 4 ते 1,500 मतांचा लीड त्यांच्याकडे आता आहे. अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, आपण एवढ्यात काही सांगू शकत नाही. मात्र सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं मुंबईमध्ये जड दिसत आहे, त्यात खास करून ठाकरेंच्या शिवसेनेचं. कारण का ज्या 4 जागा ठाकरेंच्या शिवसेनेने मागून घेतल्या होत्या त्या 4ही जागेवर त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हो नाही प्रसन्न, आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 4 जागांवर ठाकरे लढले आणि 4ही ठिकाणी त्यांचे उमेदवार जर आघाडीवर असतील तर आगामी विधानसभा आहेच, पण त्याही पलीकडे महापालिका निवडणुकीची गणित सुद्धा यावर अंदाज बांधले जाऊ शकतात. चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर अमोल कीर्तीकर सुद्धा 4,000 मतांनी आघाडीवरती आहे. छोटीशी आघाडी असली तरी आघाडी आहे ती संजय दिना पाटील